आज महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन असून विविध पक्ष संघटना सहमंत्री अतुल सावे यांनी शहरातील औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू असून शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी होत आहे। त्यामुळे आज बुलढाण्यातील विष्णुवाडी परिसरात असलेल्या गजानन महाराज मंदिरात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संत श्री गजानन महाराजांना साकडं घातलं। विधानसभेनंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकींचे वारे वाहत आहेत। पनवेल महानगरपालिकेसाठी सुद्धा स्थानिक राजकीय पक्षांची मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल पालिकेवर भाजपची सत्ता आहे। मात्र मालमत्ता कराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं। मात्र पनवेलच्या जनतेचा मालमत्ता करारासंदर्भातील गैरसमज दूर झाला असल्याचं माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी म्हटलंय। त्याचबरोबर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असल्याचं देखील ते म्हणाले। मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार हे स्थापन झालं तेव्हापासूनच आम्ही
या इथे सत्ता कोणाची आहे ह्याच्यापेक्षा इथे सामान्य नागरिकाला कशा प्रकारे न्याय भेटू शकेल, कशा प्रकारे त्याचा स्वतःचा विकास होऊ शकेल, त्याला विकासाच्या संधी भेटू शकतील आणि हा विकास सर्वसमावेशक असेल ह्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आलेलो आहोत. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने फक्त आजचं नाही तर गेल्या 5 आणि 7 वर्षांपासून म्हणजे 2017 पासून आम्ही या निवडणुकीची तयारी करत होतो असंच आपण समजूया. आम्ही या निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. आम्हाला केलेली कामं आणि आमचा दृष्टिकोन हा जनतेपर्यंत न्यायचा आहे आणि त्याद्वारे साधारणतः इथं नागरिकांकडून आम्हाला आमचं हक्काचं मत हे आम्हाला मागायचं आहे. जनता सुद्धा हे नक्कीच साधारणतः त्याच्यावरती विश्वास ठेवतील आणि पुन्हा एकदा या इथे भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा संधी देईल असंच मला वाटतं. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 4 ते 5 दिवस उलटून गेले असतानाही अद्याप सरकार स्थापन तर दूरच पण मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा करून या चर्चेला पूर्णविराम दिलाय. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनियुक्त आमदार मनोज कायंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी शेकडो कार्यकर्त्यांना घेत सिंदखेड राजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळी राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक घालून पहिल्या 2.5 वर्षांसाठी अजित पवार यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरभरून असं यश जनतेनं महायुतीच्या पदरामध्ये टाकलेलं आहे. कसल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये नाही आणि भरभरून असं यश आल्यानंतर भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल या संपूर्ण तिन्ही पक्षामध्ये अतिशय तुल्यबळ असं सगळ्यांचंच गणित त्या ठिकाणी जुळतं आहे आणि स्पष्ट बहुमत असल्यामुळं कुठेतरी सर्वांना एक संधी मिळाली पाहिजे. अजितदादा असतील, एकनाथराव शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील, त्यामध्ये फडणवीस साहेब आणि एकनाथराव शिंदे साहेब या दोघांनाही महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची एक मोठी संधी त्या ठिकाणी मिळाली. परंतु अजितदादांना आतापर्यंत संधी मिळाली नव्हती तर ती आपली सर्वांची सिंदखेड राजा विधानसभेमधून आम्ही जिजामातेला मातृतीर्थ या ठिकाणी साकडं घातलेलं आहे. जिजामातेंचा दुग्ध अभिषेक त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या अभिषेकात आम्ही साकडं घालून एकच मागणी केलेली आहे जिजामातेला की आमच्या अजितदादांना या राज्याचं एकतरी नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळो आणि या अजितदादांच्या हस्ते एक महाराष्ट्राचं नाविन्यपूर्वक त्या ठिकाणी काम व्हावं आणि खरोखर अजितदादांच्या कल्पनेतून एक नवीन महाराष्ट्र निर्माण होण्याचं एक संधी त्या ठिकाणी मिळो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी जिजामातेला प्रार्थना केलेली आहे. आणि निश्चितच वरिष्ठ नेते, भाजपचे नेते असतील, महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी असेल हे चांगल्या पद्धतीने निर्णय घेतील आणि सुरुवातीचे 2-2.5 वर्ष तरी माननीय अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आणि नक्कीच ती मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.